तर भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार आहे असा दावा खरं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला। रॉयटर्स हवाल्यानं भारत पाकिस्तान तणावाबाबत एक मोठी बातमी प्रसारित केली। ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून या संदर्भात माहिती देखील दिली। भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार आहे असा मोठा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री यांनी खरं तर याआधी मार्क रुबियो यांनी जयशंकर यांच्याशी बातचीत केली होती। युद्ध मागे घेण्याचं आवाहन त्यांच्या वतीनं करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केलाय। रॉयटर्स हवाल्यानं भारत पाकिस्तान तणावाबाबत मोठी बातमी प्रसारित केली आहे। ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून स्वतः ही माहिती दिली। यावेळीची मोठी ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव दिवसेंदिवस वाढत असतानाच भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार आहे असा मोठा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत या संदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली आहे। तर रॉयटर्स हवाल्यानं भारत पाकिस्तान तणावाबाबत एक मोठी बातमी प्रसारित केली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचं हे ट्विट आपण बघतोय। आफ्टर लॉन्ग नाईट ऑफ टॉक्स mediated by the United States, I am pleased to announce that India and Pakistan have agreed to a full and immediate ceasefire. असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे। एकंदरीतच काय तर डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार आहे। माझा संवाद भारत आणि पाकिस्तान सोबत झालेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर मोठा दावा केलेला आहे। एवढंच नाही तर रॉयटर्स हवाल्यानं भारत पाकिस्तान तणावाबाबत एक मोठी बातमी प्रसारित केली। ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावरून ही माहिती प्रसारित केलेली आहे, ही माहिती दिलेली आहे। एवढंच नाही तर ट्रम्प यांचं म्हणणं आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यासोबत माझं बोलणं झालंय आणि दोनही देश आता युद्धविरामासाठी तयार आहेत असा मोठा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। एकीकडे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो यांनी देखील एस जयशंकर यांच्याशी बातचीत केली होती, संवाद साधला होता। एवढंच नाही तर त्यांचं बोलणं पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसोबत देखील झालेलं आहे आणि त्यांनी दोनही देशांना तेव्हाही आवाहन केलं होतं की युद्धविरामासाठी तयारी दाखवावी आणि त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मोठा दावा केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात किंवा अधिक चर्चा करूयात। आपल्यासोबत निवृत्त मेजर जनरल अनिल बाम हे जोडले गेलेले आहेत। अनिल सर, स्वागत आहे लोकशाही मराठीवर। एक मोठा दावा डोनाल्ड ट्रम्प करतायत, ट्विट केलंय त्यांनी, सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की भारत आणि पाकिस्तान हे दोनही देश युद्धविरामासाठी तयार आहे। हो, हे ट्विट त्यांनी केलंय सेइंग आफ्टर लॉन्ग नाईट ऑफ टॉक्स मीडिएटेड बाय युनायटेड स्टेट्स। हा यांचा ट्विट आहे सेइंग की या दोन्ही देश युद्धविरामासाठी तत्पर आहेत आणि त्यांनी कॉमन सेन्स वापरून हे अग्री केलं आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन। आपण समजू शकतो भारताने कधीच असं म्हटलं नव्हतं की आम्हाला एस्केलेट करायचं आहे। बरोबर, जे कारवाई पाकिस्तानने सुरू केली होती 22 एप्रिलला त्याचं आपण उत्तर दिलं होतं आणि ठाम उत्तर दिलं होतं। पण जर का पाकिस्तानला त्याला कळत नाही की आपण कुठपर्यंत जावं आणि काय करावं, एंड स्टेट माहिती असून सुद्धा पाकिस्तान असं कारवाई करतं। जर का हे असं खरं असेल आणि इट इज गोइंग टू हॅपन, इट्स अ गुड न्यूज फॉर एव्हरीबडी। बट आता आपल्याला हेही कळतं की बहुतेक पाकिस्तानला आता कळलंय की जसे जसे दिवस वाढत जातील, जसं जसं लढाई पुढे सरकेल, नुकसान त्यांचंच होईल। कारण त्यांनी प्रयत्न करून पाहिला, त्यांनी प्रोब करून पाहिलं आपल्याला की आपल्याला भारताला नुकसान करता येईल का, पण त्यांना आता कळून चुकलंय की भारताचं नुकसान करणं खूप डिफिकल्ट आहे। म्हणून पॉसिबली भारताच्या विरुद्ध कारवाई न करता त्यांनी आता हा पळ काढलाय टू से की आम्ही तयार आहोत। जर का असं झालं, इट इज वेलकम। निश्चित। खूप खूप धन्यवाद अनिल सर आपण केलेल्या सविस्तर चर्चेसाठी। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केलेला आहे की भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार आहे। एवढंच नाही तर लगेचच दोनही देशांमध्ये सीज फायर घोषित करण्यात आल्याची माहिती देखील ट्रम्प यांनी दिलेली आहे। इतरही महत्त्वाच्या बातम्या मात्र